हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. 4 वाणी. योगदासांचे प्रवचन क्रमांक 139. पश्चंती वाणी भाग 4. पश्चंती वाणी. जेव्हा आपण सूक्ष्म स्वरूपात व्यक्त होतो तेव्हा त्याला पश्चंती वाणी असे म्हणतात. येथे मौखिक किंवा देहबोली नसते. एखादी व्यक्ती येते, आपण वाचे किंवा कायिक अशी काहीही नाराजी न दाखवता तेथून गुपचूप दूर निघून जातो. आई कामावर गेलेली असते. सायंकाळी ती थकून घरी येते. तिला पाहताच तिचे 2 वर्षांचे बाळ तिला धावत जाऊन बिलगते. त्या आईचा थकवा पळून जातो आणि ती बाळाची काळजी घेऊ लागते. पश्चंती वाणी म्हणजे आपल्या संपर्कात काही येताक्षणी त्यासंबंधी आपल्या पंचज्ञानेंद्रियांना तत्काळ झालेल्या संवेदना, जाणीव, ज्ञान, आकलन. 5 ज्ञानेंद्रियांची उदाहरणे पाहू. डोळे. एखादे दृश्य पाहताच आपल्या दृष्टीपथात येताच आपल्याला त्या दृश्याचे ज्ञान होते. तत्काळ बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण करते आणि जीवात्म्यासाठी अंतःकरणात पाठवते. त्यामुळे हे ज्ञान आपल्या अंतःकरणात होते. याला पश्चंती वाणी असे म्हणतात. कान. एखादा ध्वनी आपल्या कानावर येतो आणि तत्काळ आपल्याला त्याचे ज्ञान होते. तत्काळ बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण करते आणि जीवात्म्यासाठी अंतःकरणात पाठवते. यामुळे हे ज्ञान आपल्याला अंतःकरणात होते. याला पश्चंती वाणी असे म्हणतात. नाक. एखादा वास आपल्या नाकात दरवळतो आणि तत्काळ आपल्याला त्याचे ज्ञान होते. तत्काळ बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण करते आणि जीवात्म्यासाठी अंतःकरणात पाठवते. यामुळे हे ज्ञान आपल्याला अंतःकरणात होते. याला पश्चंती वाणी असे म्हणतात. जिव्हा. एखादा पदार्थ आपल्या मुखामध्ये घातल्याक्षणीच आपल्याला त्याचे ज्ञान होते. तत्काळ बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण करते आणि जीवात्म्यासाठी अंतःकरणात पाठवते. यामुळे हे ज्ञान आपल्याला अंतःकरणात होते. याला पश्चंती वाणी असे म्हणतात. त्वचा. एखादा स्पर्श आपल्याला होतो किंवा आपण स्पर्श करतो आणि तत्काळ आपल्याला त्याचे ज्ञान होते. तत्काळ बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण करते आणि जीवात्म्यासाठी अंतःकरणात पाठवते. यामुळे हे ज्ञान आपल्याला अंतःकरणात होते. याला पश्चंती वाणी असे म्हणतात. पश्चंती वाणी सूक्ष्म असते. आपल्याला ज्ञान झाले आहे याचा बाह्य जगताला पत्ताही लागत नाही. यावर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण वर्तन आचरण करू शकतो. परंतु जर आपण अतिसंवेदनशील असलो तर अशा ज्ञानाने आपली देहबोली अभावितपणे व्यक्त होते आणि याचा अर्थ समोरची व्यक्ती जर समजली तर त्याप्रमाणे ती आपल्याजवळ वर्तन आचरण करते. याचप्रमाणे उलटपक्षी इतरांना आपल्याकडे पाहून, आपल्याला ऐकून, आपल्याला स्पर्शून पश्चंती वाणीने ज्ञान होते. त्याप्रमाणे ते आपल्याजवळ वर्तन आचरण करतात. परंतु जर ती व्यक्ती अतिसंवेदनशील असली तर अशा ज्ञानाने त्या व्यक्तीची देहबोली अभावितपणे व्यक्त होते आणि याचा अर्थ जर आपल्याला समजला तर त्याप्रमाणे आपण त्याच्याजवळ वर्तन आचरण करतो. पश्चंती वाणी अंतःकरणामध्ये उमटत असल्यामुळे तेथे सत्य, हृत, सृजनात्मक, योगिक, आत्मिक असेच उमटत असते. हा आपला आतील आवाज असतो. यावर मन नाराज असते. मनाला आपल्याला सतत उपभोगात अडकवायचे असते. त्यामुळे ते काहीतरी उचापती करते आणि आपल्याला या आतील संवेदनांप्रमाणे, आतील आवाजाप्रमाणे आचरण करू देत नाही. यामुळे अंतःकरणामधील अंशात्म्याच्या प्रेरणेने आचरण करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला लगाम घालावा लागतो किंवा निग्रहाने अंशात्म्याच्या संवेदनेप्रमाणे आचरण करावे लागते. येथे मन हा आपला विषय नाही म्हणून यासंबंधी जास्त सांगत नाही. पश्चंती वाणी ही सुषुप्ती असते. सुषुप्तीमध्ये आपण गाढ निद्राधीन असतो. परंतु तरीही श्वासोश्वास, रक्ताभिसरण, अन्नपचन इत्यादी जीव जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक अशा देहक्रिया सुरू असतात. जर आपण 10 जणांमध्ये झोपलेले असलो आणि आपल्याला कोणी हाक मारली तर त्या 10 जणात
फक्त आपणच ओ देऊ. याचा अर्थ सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या संवेदना जाग्या असतात. यामुळे जरी आपण सुषुप्तीमध्ये गाढ झोपलेले असलो तरीही आपली पंचज्ञानेंद्रिये काम करत असतात. त्यामुळे ऐकणे, स्पर्श होणे, वास येणे या क्रिया सुरू असल्यामुळे आपल्याला त्याचे ज्ञान होते. हरिओम.